सदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचासिका संग्रहामध्ये गाथा नंबर 59 बघत होतो आपण. काय सांगितलं? भाओ जदि कम्म कदो अत्ता कम्म सहोदिकी धक्कता नकुणदि अत्ता किंचिवी मुत्ता अन्नम सगम भावम. काय सांगितलं होतं? जर यदि भावः म्हणजे जीवाचे परिणाम यदि कम्म कदह कर्मकृत असतील तर अत्ता कम्मस किदकत्ता होदी, तर आत्मा कर्मांचा करता कसा होईल? न कुणदी अत्ता किंवा अत्ता सगम भावम मुत्ता अन्नम किंचिवी न कुणदी. म्हणजे काय म्हटलं? आत्मा स्वतःच्या भावाला सोडून अन्य काहीही किंवा किंचितही करत नाही. म्हणजे अन्य द्रव्याच्या परिणामाला पर्यायाला आत्मा करत नाही. म्हणजेच कर्मांचा करता आत्मा नाही हे सांगितलं होतं. तर ह्याच्याविषयी बघितलं होतं आपण. जयसेनाचार्यांची एक शेवटची ओळ होती, त्याचं परत वाचते. यथा शुद्ध निश्चयेन रागादी अकर्तृत्वम आत्मनः तथा यदि अशुद्ध निश्चयेन अपि अकर्तृत्वम भवति तदा द्रव्यकर्मबंध अभावः तदभावे संसारभावः संसारभावे सर्वदा एव मुक्तप्रसंगः सहच प्रत्यक्ष विरोधः इति अभिप्रायः. काय सांगायले? ज्याप्रमाणे शुद्ध निश्चयाने, त्याच्यामध्ये नाही आहे जयसेनाचार्यांची दोन्ही पण बरोबर आहेत, हे एकच वाक्य घ्यायचं. ज्याप्रमाणे शुद्ध निश्चयाने जीव कसा आहे? रागादिकांचा अकर्ता आहे. शुद्ध निश्चयाने अकर्ता आहे जीव. त्याप्रमाणे जर अशुद्ध निश्चयाने सुद्धा अकर्तृत्व होईल, म्हणजे जीवाला जर शुद्ध निश्चयाने जसं अकर्तापणा आहे तसंच अशुद्ध नयाने सुद्धा अकर्ता म्हटलं जाईल, तेव्हा द्रव्यकर्मबंधाचा अभाव होईल. काय म्हणले? का बरं? द्रव्यकर्मबंधाचा अभाव का होणार? बरोबर. म्हणजे लिंक कशी घेतली आहे? जर जीव शुद्ध निश्चयनयाप्रमाणे अशुद्ध निश्चयनयाने सुद्धा जर अकर्ता म्हणला, म्हणजे त्याला जे काही रागादी भाव होतात, त्याला म्हणजे मला जे काही रागादी विभाव भाव होतात, विकारी भाव होतात, त्याचा करता कोण आहे? मी स्वयं आहे. पण जर मी स्वयं नाही मानलं, स्वतःच्या भावाचा करता नाही मानलं, तर जीवाला रागादी भाव होणार नाहीत. त्याच्या निमित्तात द्रव्यकर्मांचा आश्रव बंद होणार नाही. मग त्यामुळं भावकर्मांचा अभाव झाला, त्याच्या पुढं द्रव्यकर्मांचा अभाव झाला. मग द्रव्यकर्मबंधाचा अभाव झाला असताना संसाराचा अभाव होणार, आणि संसाराच्या अभावामध्ये सर्वदाच मुक्तचा प्रसंग येतो. म्हणून ते चक्र दाखवलं होतं ना, ते देता का छोटं बोर्ड? ह्याच्यातच घेतलंय बहुतेक पंचासिकायमध्येच. द्या तोपर्यंत ते पुस्तक बसवलं. म्हणजे जीवानी विकारी भाव केले तर काय सांगितलं? जीवाचे विकारी भावाने काय होतं? द्रव्यकर्मांचा आश्रव होतो. त्याला म्हणा भावकर्म. भावकर्म झाले की म्हणजेच तुम्हाला रागद्वेष परिणाम झाले की काय होतो? द्रव्यकर्मांचा आश्रव होतो. द्रव्यकर्मांचा आश्रव झाला तर त्याच्या पुढं
संसार भ्रमण वाढतं. आणि संसाराचा म्हणजे रागादी विकारी भाव केले तर द्रव्य कर्म येतात. द्रव्य कर्म केले की नो कर्म येतं म्हणा. पहिला द्रव्य कर्मांच्या आश्रवबंधाच्या निमित्तात पुन्हा नो कर्म ग्रहण होणार. नो कर्माने संसार होणार आणि संसाराचा संसार भ्रमण जिथं चालू झालं पुन्हा जीव काय करतो, भावकर्म करतो. म्हणजे एका गतीतून दुसऱ्या गतीत गेला की पुन्हा द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म, पुन्हा संसार भ्रमण. म्हणजे हे चक्र कधी खंडित होणार. तुम्हाला वाटते की आत्ता अजून उदय चालू आहे, ह्याच्यानंतर आपण पुरुषार्थ करू. कधी करणार हो? जीवाने रागादी भाव केले त्याच्या निमित्तामध्ये त्या समयाला कर्म आले. रागादी भाव का केले? पूर्वद्रव्य कर्मांचा उदय आला, त्याच्याशी एकरूप झाला जीव की त्या समयामध्ये भावकर्म केले. भावकर्मांच्या निमित्तात वर्तमानात द्रव्यकर्मांचा आश्रव बंद झाला. मग द्रव्यकर्म आले की नो कर्म आले. नो कर्म आलं की पुन्हा संसाराचं भ्रमण आलं, एका गतीतून दुसऱ्या गतीत. नो कर्म म्हणजेच शरीराची प्राप्ती. मग एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरात, असं चक्र चालत राहतं. मग पुन्हा संसारामध्ये भ्रमण करत असताना पुन्हा जीव काय करतो, मोहादी भाव करतो, पुन्हा द्रव्यकर्म येणार. म्हणजे अशा रीतीने जेव्हा चक्र चालू राहते तर त्याला खंड कसा पडणार? दिसतंय का बोलवायचं? तुम्हाला दिसत नसं असं बसा इकडं, मंजुषा का इकडं बसायचं, बसायचं. हां, तर इथं त्यांनी वाक्य कसं घेतलंय, जर शुद्ध निश्चयने, म्हणजे ह्याच्यावरनं तात्पर्य काय सांगायचं होतं की जीव कथंचित करता आहे, कथंचित अकर्ता आहे. एका नयाने जीव अकर्ता आहे तर दुसऱ्या नयाने करता आहे. सर्वथा अकर्ता मानू नका. जर शुद्ध निश्चयाने रागादी भावांचा ज्याप्रमाणे जीव अकर्ता आहे त्याप्रमाणे जर अशुद्ध निश्चयाने सुद्धा अकर्ता मानलं तेव्हा द्रव्यकर्म बंधाचा अभाव होतो. आता ह्या चक्रावरनं लावा हे वाक्य. म्हणजे जीव जर अशुद्ध निश्चयाने सुद्धा कर्मांचा किंवा भावाचा म्हणा, जीव परिणामांचा जर अकर्ता मानला तर भावकर्मच झाले नाही जीवाला, तर त्याच्या निमित्तात द्रव्यकर्म बंधाचा अभाव होणार. द्रव्यकर्म नाही आले तर नो कर्म येणार नाही. नो कर्म द्रव्यकर्म बंधाच्या अभावामध्ये संसाराचा अभाव होणार आणि संसाराच्या अभावामध्ये मुक्तीचा सुद्धा अभाव किंवा सर्वदा मुक्तीचा प्रसंग येईल असं सांगितलं. म्हणजे कोणी संसारामध्ये बद्धच राहणार नाही. मग सर्वदा एव मुक्त प्रसंग, सर्वदाच मुक्तीचा प्रसंग येतो आणि ते तर प्रत्यक्ष विरोधी आहे असा अभिप्राय आहे. म्हणजे ह्याच्यावरून समजून घ्या की जीव निश्चयने अकर्ता आहे आणि व्यवहारने तोच करता आहे. कोणाचा करता आहे? परद्रव्याचा, पुद्गलाचा नाही, तर स्वतःच्या परिणामांचा करता आहे. म्हणून आपल्याला जे काय उदय येतात ना त्याच्यामध्ये या वाक्याने सावधानता येणार. कसं? मला हे उदय का आले, मला असा संयोग का मिळाला, मला हे शरीर का मिळालं, मला कोणाचा वियोग का झाला किंवा रोग का झाला, जे पण काय असेल ते का झाला हो, करता कोण? मी माझ्या परिस्थितीचा करता आहे, मी माझ्या संयोगाचा करता आहे, मी माझ्या सुखदुःखाचा करता आहे, पुण्यपापाचा करता मी आहे. मग ते जर मी परिणाम केले तर मलाच त्याचं फळ भोगावं लागणार आहे. मग आत्ता मी परिणाम करतोय तर नियमाने भविष्यामध्ये त्याचं फळ मिळणार आहे आणि आत्ता फळ मिळतंय म्हणजे नियमाने मी भविष्यामध्ये तसे कर्म केले, तसे भाव केलेत. म्हणून म्हणतायत काय की जर आता ह्याच्या पुढं फळ भोगायचं नसेल तर काय करा, हां, जेवढं त्या कर्मांच्या उदयामध्ये न्यायक राहता येईल तेवढं राहा, अन्यथा पुन्हा भ्रष्टता येणार आणि पुन्हा संसार भ्रमण वाढत राहणार. म्हणून आता आम्हांनी काय घेतलं आता सकाळी प्रवचन घेतलं आम्हांनी की त्यात सांगितलं म्हणले आत्मा आहे याचा निर्णय करत नाही आपण, म्हणून संसाराच्या अधीन होतोय, म्हणून संसारामध्ये भ्रमण करतोय. मग त्यामध्ये ते कलकत्त्याचे आले होते साधर्मी, इतकी रुजुता, इतकी काय म्हणायचं ओढ होती ना
ऐकायची, आम्हांचं दर्शन करायची, आम्हांचे शब्द जिनवाणी सगळं ग्रहण करायची. इतका आनंद झाला त्यांना आम्हांचे ऐकून दर्शन करून, असं अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि आम्हाला पण सांगण्यात इतका उत्साह होता. सांगितलं आम्हांनी, म्हणजे प्रमाणाची व्यवस्था सांगितली, परत ध्यानाचे सगळे विविध भेद सांगितले, ध्यानाची पद्धती सांगितली, महाराजांचे आगम अध्यात्म भाषेचं चार्ट सांगितले. म्हणजे खूप चांगला खुलासा करून दिला. मी रेकॉर्डिंग असेल तर पाठव ना. हां, तेच रेकॉर्ड केलं आहे, पाठवते. म्हणजे त्यांना पण ऐकून, असं कधी ऐकून माहीत नसतं. ते म्हणले सम्यकार्चना वाचली माताजींची, कधी 25 वर्षापूर्वी त्यांना पुस्तक मिळालेलं, आणि तेव्हा त्यांनी वाचली, पण त्यांना असं माहीत नाही कोण आहेत हे, कुठं आहेत. कलकत्त्याला आपला काही संबंध नाही कोण, त्यामुळं मग त्यांना इकडून तिकडून लिंक करत कुठून तरी कळालं की कोण. नाही पंडित ती इकडं आले होते सोलापूरला एक जण, मग त्या सोलापूरच्या पंडितांकडनं MP मध्ये ह्यांची भेट झाली कुठल्या शिबिरात का काय, तिथनं त्यांना कळालं. तर तेव्हापासून त्यांची इतकी ओढ की कधी दर्शन करेन, कधी त्यांच्याकडनं ऐकायला मिळेल असं. आणि ते त्यातनं धडपडून त्यांना 2 दिवस वेळ मिळाला म्हटल्यावर ते काल रात्री आले होते इथं, आणि आज त्यांचं दर्शन झालं, माताजींचं प्रवचन झालं. त्यांना इतका आनंद झाला. ते म्हणाले, म्हणजे त्यांना ध्यानाविषयीच रुची आहे. म्हणजे बाकीचं म्हणले मला चर्चेमध्ये वगैरे लई इंटरेस्ट नाही आहे, पण म्हणले ध्यान मिळालं, ध्यानाचा विषय मिळाला, ध्यानासाठी गायडन्स मिळालं, माझ्यासाठी तृप्त झाले. म्हणले मी, मला दुसरं काय करायची गरज नाही, कुठं जायची नाही आता, कुठं कोणाला भेटायचं नाही. आम्ही म्हटलं ना इकडं पंढरपूरला पण पंडितजी आहे, त्यांच्याकडून ऐका, तुम्हाला मिळेल ऐकायला. ते जाणार आहेत पंढरपूरला. ते म्हणले मला इच्छाच राहिली नाही आता. म्हणले आम्हांचं ऐकले, मी तृप्त झाले म्हणले. म्हणजे म्हटलं ध्यानासाठीच तुम्हाला प्रेरणा मिळेल किंवा गायडन्स मिळेल म्हटलं ते ध्यान शिबिर घेतात, इंदोरला वगैरे घेतलं होतं, असं मी त्यांना सहज बोलताना बोलले. तर म्हणजे त्यांचं असं मला वाटलं की एखादा पात्र जीव, त्याला जर मिळायचं असेल उपदेश तर कुठून कुठून मिळतं बघा की, कोण कुठनं आला तो जीव, आणि त्याला असं उपदेश मिळायचं होतं, त्याचं भवितव्य चांगलं म्हणायचं. हां, मी पण नाही ऐकली, मी पण आत्ता ऐकायला लागले. तर तेच की आत्ता घातलेले माताजींचे प्रवेशिकेचे प्रवचन आहेत ना, ते सुद्धा ऐका, कारण की कोणाला मिळालेत नाही मिळालेत, फार वर्षांपूर्वीचे आहेत ते प्रवचन. हां, नास्तिकतेचं पण ऐका, ते पण चांगलं झालं आहे. किंवा अगुरु लघु गुण, द्रव्यत्व गुण, हे पण जे काय सांगितलं ना, असं अध्यात्म रूपाने घटवलं माताजींनी चांगलं. त्यांना परत चार्टचे परिचय करून दिला, कशा रीतीने महाराजांनी चार्ट केले. मग त्यांनी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितला. ते म्हणले मी वाचले म्हणले कुठले कुठले पुस्तकं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे चित्र घातलेत किंवा चार्ट घातलेत ना, म्हणले खूप चांगली भावभासना होती म्हणले त्याच्याने. मग ते माताजी सांगत होते की महाराजांची ही स्टाईल होती. महाराज म्हणायचे की चार्ट केला ना तर त्यातून सगळा सार कळतो आपल्याला. एखादा जसं अध्यात्म भाषा, आगम भाषा करायची ना, त्या गाथेत काय सांगायचे सगळं त्या चार्टमध्ये येऊन जातं. जसं आगम भाषा म्हणजे काय सांगतो आपण, आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती. कशा कशात काय काय आहे, वस्तुव्यवस्था काय आहे, हे सगळं बघायचं पद्धती, त्याला म्हणायचं निरीक्षण पद्धती. आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती, बघणं सगळं, सगळ्याचं ज्ञान करून घेणं, वस्तुव्यवस्था जाणणं, ह्याला म्हणलं आगम भाषा. आणि त्या सगळ्यामध्ये माझ्यासाठी प्रयोजनभूत काय आहे हे विचार करणं, जाणणं, ह्याला म्हणायचं अध्यात्म भाषा किंवा परीक्षण पद्धती. हां, तर ते विजुगा की पंढरपूरला यायला लागलेत ते, जे इथं आले होते, तर त्यांना बघा काय जमलं तर थांबले तर चर्चा होती का. खूप भद्रजीव आहेत, खूप रुजू परिणामी, इतकं काय म्हणायचं ओतप्रोत आहेत, असं भरलेले काय मिळेल किती मिळेल असं घ्यायची तयारी आहे त्यांची. आणि महाराजांबद्दल आणि आम्हांबद्दल खूप त्यांना आदर आहे, बहुमान आहे, आणि त्यांचं ऐकायची इच्छा त्यांची खूप होती. त्याची तीव्र जिज्ञासा, त्याच्या पोटी इथं आले होते ते. तर त्यांना माताजींनी संबोधन केलं आहे. तर तुमच्याकडे आले तर तुम्ही पण करा. ठीक आहे, चला. तर काय सांगत होतो, कशासाठी चाललं होतं की कर्मबंध, म्हणजे त्याच्यात सांगत होतो माताजी सांगत होते की आपण कर्मांच्या उदयाकडे लक्ष देतो, किंवा त्या कर्माच्या उदयामध्ये सुद्धा ध्यान कसं करायचं हे सगळं माताजी सांगत होत्या.
म्हणजे ध्यानाचे वेगवेगळे प्रकार सांगितले आणि त्या ध्यानाच्या मधून कसं शुद्धात्म्याकडं जायचं, त्या ध्यानाचे 4 भेद करून सांगितले ना प्रवचनसारच्या 196 गाथेमधून. ध्यान, ध्यान चिंता, ध्यान संतान, ध्यान चिंता आणि ध्यानान्वय सूचन, असे 4 भेद त्याचा विस्तार करून सांगितला. मग त्यातून ध्यान म्हणजे काय करायला पाहिजे. जेव्हा निर्विकल्प होतो त्यावेळेसच तिथं मग त्यांनी म्हणले, म्हणजे माताजींनी सांगितलं की तुम्ही खाताना खाणारा नाही जाणणार आहे, बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे. ह्याचं वेदन जेवढं करता तेवढं तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव होतो. आणि मग ते त्यांना ऐकून वाचून माहिती होतं, त्यामुळे त्याला त्यांचा आनंद. 5 मिनिटं. काय सांगत होते मी. हां, तर ते 4 जे भेद घेतले ना ध्यानाचे, मग त्याच्याविषयी माताजींनी खुलासा करून सांगितला की ध्यान हे सगळ्यामध्ये कॉमन आहे. ध्यान संतान, ध्यान चिंता आणि ध्यानान्वय सूचनमध्ये ध्यान कॉमन आहे. मग त्या ध्यानाने काय सांगायचं आहे, निर्विकल्पता. आणि पुढचे जे काय ध्यान संतान, ध्यान चिंता आणि ध्यानान्वय सूचन आहे त्याच्यामध्ये सविकल्प चिंतनासकट ध्यान आहे. मग त्याच्यामध्ये काळ वाढत गेला हे दाखवलं आहे. ध्यान संतांमध्ये थोडं चिंतन आहे, थोडंसं निर्विकल्पता आहे. ध्यान चिंतामध्ये अधिक विकल्प आहे, थोडा निर्विकल्प आहे. आणि त्यापेक्षा जास्त ध्यानान्वय सूचनमध्ये अजून जास्त काळ विकल्पाचा आहे आणि थोडा काळ ध्यानाचा आहे. मग त्यांनी विचारलं की म्हणले असं आपल्याला होतं का की म्हणजे फार वेळा असं वाटतं की नको बाहेर अडकायला, बाहेर चिंतन करायला नको, परत परत उपयोगात जातो, असं होऊ शकतं का आम्हाला, असं विचारलं त्यांनी बरं का. माताजी म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही आहे. का बरं. कारण चतुर्थ गुणस्थानामध्ये सांगितलं जगन्य वासना काळ अंतर्मुहूर्त आहे आणि उत्कृष्ट वासना काळ 6 महिने आहे. म्हणजे एखादा जीव जर विकल्पामध्ये राहील तर जगन्य अंतर्मुहूर्तात पुन्हा आत जाऊ शकतो. आणि मॅक्झिमम जर बाहेर राहील विकल्पामध्ये तर 6 महिने तो जीव विकल्पात राहू शकतो, पण पुन्हा अनुभूती घेतला तर त्याचं गुणस्थान तिथे चतुर्थ गुणस्थान राहणार. मग असंच पंचम गुणस्थानाविषयी, षष्टम सप्तम गुणस्थानाविषयी मग त्यामधून सिद्धी करून दाखवली की जसं षष्टम सप्तम गुणस्थानवरती मुनिराज अंतर्मुहूर्तामध्ये अनुभूती घेतात. तद्वत असं शब्द आलाय ना, काय प्रमत्त अप्रमत्त गुणस्थानवत. मग त्याप्रमाणे म्हणत असताना कोणाची चर्चा सांगायची तिथं, मुनींची नाही सांगायची. तर चतुर्थ पंचगुणस्थानवरती जे कोणी अव्रती किंवा देशव्रती आहेत त्यांच्याविषयी सांगितलंय की ते जीवसुद्धा त्यांच्याप्रमाणे अंतर्मुहूर्तामध्ये आपला उपयोग स्वभावाकडे घेऊ शकतात, जाणू शकतात. तर म्हणून म्हटलं की आपण असा उपयोग करून घेत नाही. मग त्यांनी तेच विचारत होते की मुनींना असं स्थिर ध्यान होतं का, स्थिर ध्यान म्हणजे काय, स्थिर ध्यान कधी होतं. तर माताजींनी चांगला खुलासा केला त्याच्यावर की म्हणले स्थिर ध्यान म्हणजे असं नाही की त्याचा अर्थ खूप काळपर्यंत तुम्ही जाणत राहिला तर ते स्थिर ध्यान झालं, असं नाही. काय म्हणले, जर तुम्ही एका समयासाठी किंवा समयाचा 1,00,000वा भाग असेल तेवढ्यासाठी सुद्धा, सेकंदाचा 1,00,000वा भाग असेल तरी सुद्धा जर स्वभावाला विषय करून जाणला तर तो विषय स्थिर आहे. त्यामुळं जी पर्याय प्रगट झाली त्याला सुद्धा स्थिर ध्यान म्हणलं. काय कळलं. जेव्हा विषय स्थिर आहे मग त्या विषयाला तुम्ही किती वेळासाठी ग्रहण करता ह्याचं महत्त्व नाही आहे. त्याला तुम्ही ज्या पर्यायामध्ये ग्रहण केला, त्याच्यामध्ये अनुभव केला तर ते ध्यानसुद्धा स्थिर ध्यान म्हटलं जातं. भलेही ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आहे तरीसुद्धा. मग ते म्हणून म्हटलं ना, जे परिभाषा करतात लोक ज्ञान आणि ध्यानाची, काय जानना यह ज्ञान है और जानते रहना यह ध्यान है. तर ही परिभाषा नाही आहे म्हटले ध्यानाची. म्हणजे काय, असं नाही आहे की खूप काळपर्यंत तुम्ही जाणत राहिला तर त्याला ध्यान म्हणायचं, असं नाही. तर काय आहे, भलेही तिथं पर्याय ध्यान नाही ना, बरोबर, ज्ञानाची पर्याय ध्यान आहे. त्यामुळं जी पण पर्याय प्रगट झाली त्या पर्याय तुम्ही जेव्हा स्वतःला विषय केला तर ती पर्याय ते ज्ञान म्हणजेच ध्यान आहे. मग त्यासाठी सिद्धी करून दाखवली आम्हांनी श्लोक वार्तिकवरून वगैरे की
ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे का चारित्र्याची आहे? हां, मग हे सांगितलं की मुख्यतेने ज्ञानाची पर्याय आहे आणि गौण रूपाने चारित्र्याची पर्याय. चारित्र्याची काय? नाही, चारित्र्याच्या पर्यायात ध्यान कधी आलं, का आलं? नाही, ऐकू नाही आलं, कट झालं. काय म्हणली? ऐकू नाही आलं. ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे का चारित्र्याची आहे? मुख्यतेने ज्ञानाची आहे, गौण रूपाने चारित्र्याची. चारित्र्याची का पर्याय हो? ज्ञानाचीच आहे ना. ज्ञानाची लीनता झाली ना तेवढ्या वेळ. बरोबर. लीनता झाली आपल्या ज्ञानामध्ये, म्हणजे तिथे त्या सांगितलं. विषयामध्ये. हां, म्हणजे तिथे सांगितलं तप आहेत ना, 6 तपामध्ये एक भेद आहे तपाचा. प्रायश्चित्त, विनय, वयावृत्त, स्वाध्याय, उत्सर्ग आणि ध्यान. मग तपाचा एक भेद ध्यान आहे म्हणून तपाला घालता तुम्ही चारित्र्यामध्ये, म्हणून चारित्र्याचा भेद म्हणतात ते लोक. पण शरीराची क्रिया किंवा काहीतरी बहिरंग प्रक्रिया म्हणजे ध्यान नाही आहे. वास्तविक ध्यान म्हणजे ज्ञानाला ज्ञानात जोडणं हे ध्यान आहे. त्यामुळे त्याला ज्ञानाची पर्याय म्हणून बघा तर ध्यान सोपं आहे, सुलभ आहे. आणि मग तिथं बाहेर काय करायचं नाही आहे आपल्याला ध्यान म्हणून. म्हणजे विशिष्ट शरीराचं पोझिशन घ्या, आसन घ्या, काहीतरी सगळं विचार सोडा आणि याच्यातून ध्यान सांगितलंच नाही आहे. काय म्हणले मी धनशिका की ध्यान करायचं तर विषय काय घ्यायला पाहिजे तेवढंच जाणून घ्या. त्याला पकडलं की ध्यान झालं, सुरू झालं तिथून ध्यान. म्हणून ते माताजी जसं बोलत होते ना तसं ते ग्रहण करणार आणि तसं त्याला रिस्पॉन्ड करत होत्या. म्हणले असं खरंच होतंय म्हणले अनुभव. जाणताना चालणारा नाही जाणणार आहे, खाताना खाणारा नाही इतकं त्यांना आनंद व्हायला तर, इतकं हसू यायला तर त्यांना आनंदाने की म्हणले असं उपदेश कुठं मिळत नाही किंवा असं मिळालं ऐकायला धन्य झालो, असं त्यांचे भाव. म्हणजे असं वाटलं की कुठून पात्र जीवाला कसं उपदेश मिळेल आणि कसं संयोग घडेल. त्यांच्या निमित्तात ह्यांचं कल्याण आणि ह्यांच्या निमित्तात सगळ्याचं असं झालं तिथं. म्हणजे असं आपण पण जिज्ञासा करा, आपल्याला पण तेवढी रुची होईल, तेवढं उपदेश मिळेल, आपलं कल्याण होईल. म्हणून तिथं उपयोग लावा. स्वाध्याय. हां, आणि त्यांनी काय सांगितलं म्हणले माताजींना, इथं आलो म्हणले, इथे यायची खूप इच्छा होती, माताजींचं दर्शन करायची, भेटायची. तर आम्ही सगळेजण म्हणलो की बरं झालं आलात असं वगैरे, असं आमचं रिॲक्शन होती. तर माताजी म्हणले कोणाला भेटायची बघायची इच्छा करायची नाही बाहेर. ते केल्याने एवढी सहज त्यांनी नम्माचे प्रवचन ते. असं नाही की लय मायाबद्दल बहुमान, असं कधीच वाटत नाही आम्हाच्या शब्दातनं. असं त्यांनी म्हणले की सहज त्यांनी कोणाला भेटायचे बाहेर भाव ठेवू नका. तुम्हाला तुमचा आत्मा मिळाला ना ती सगळ्यात मोठी उपलब्धी. बाकी कोणाला बाहेर भेटायचं नको किंवा बोलायचे विकल्प पण नकोत. असं शब्द कोणाच्या वचनात येऊ शकतात तो, ज्याचा तसा अनुभव आत्मा कळला पाहिजे ना. हां, तेच ना, ज्याला तसा अनुभव निरंतर चालू आहे ना, मग तेच आम्हानी खंडन केलं. तुम्ही 10 तास घेऊन शास्त्र वाचताना म्हणून स्वाध्याय झाला असं नाही. स्वतःच्या आधाराने जिथं परिणमन करताय ना तेच खरं स्वाध्याय आहे. अध्यात्म म्हणजे काय? तिथं पण आधाराने, आत्म्याच्या आधाराने परिणमन करत आहे ते अध्यात्म आहे. म्हणजे असं सगळीकडनं त्यांना अध्यात्मच दाखवून दिलं आम्हाला. आणि कसं आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय सांगितलं? हां, अंतरंगामध्ये असणारी मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी. मग त्याला म्हणलं आत्मा. बाहेर कुठलं शब्द किंवा एखादी वस्तू बघायला गेला तर आत्मा दिसणार नाही आहे. आणि मग त्यातून ते पण सांगितलं की प्रदेशाकडून पण आत्म्याची अनुभूती करायला जाऊ नका, कारण प्रदेश नाही दिसले म्हणून आत्मा नाही दिसला असं जे सांगितलं गेलं तर ते वचन खरं नाही आहे. म्हणून तुम्हाला तर प्रदेश कधीच गम्य नाही याच्यात नसताना मग प्रदेशाकडून अनुभूती होते असं नाही. जेवढं तुम्ही स्वरूप काय आहे जाणलं आणि जाणणार आहे ह्याचं वेदन केलं तर तिथं तो आत्माच आहे आणि त्याचं अनुभूती म्हणजेच सम्यक ज्ञान आहे, सम्यक ध्यान आहे. प्रदेशांची अनुभूती करायचीच नाही तेच सांगितलं. आत्म्याचा निर्णय आणि आत्म्याची प्रतीती त्याच्यासाठी महत्वाचं आहे ना अगोदर फर्स्ट स्टेप. म्हणूनच प्रमाण आणि प्रामाण्य हेच सांगतात माताजी सदैव. काय जे न्यायदीपिकेमध्ये महाराजींनी घेतलं ना,
प्रमाण म्हणजे काय आहे? मी जाणणार आहे, हे ज्ञान हे प्रमाण आहे, आणि मी जे जाणले ते सत्यच आहे हे प्रामाण्य जिथं झालं तिथं सम्यक दर्शन झालं. मग एका समयामध्ये दोन्ही होते. पण तुम्हाला काय वाटतं की आत्ता जाणले नंतर निर्णय करू, तसं केलं तर एका समयामध्येच प्रामाण्य होत असतो. म्हणून तिथं उदाहरण सांगितलं महाराजजींच्या जीवनातलं की कोण बिसीकर गुरुजी होते आणि त्यांच्याबरोबर चर्चा जेव्हा चालायची त्यावेळेस त्यांना एका शब्दाचा एका वाक्याचा अर्थ नाही लागला होता. मग महाराजांनी समजावून सांगितलं काय आहे ते वगैरे, पण त्यांना त्याचा खुलासा नव्हता होत. म्हटल्यावर थोडा वेळ त्यांची चर्चा चालली आणि नंतर त्यांना काहीतरी एक्सप्लेनेशनमध्ये स्वतः समजलं की हे असं आहे. म्हटल्यावर त्यांनी अशी चुटकी वाजवून सांगितलं की हां हे असं आहे. असं म्हणलं की महाराजांनी सांगितलं की यालाच म्हणायचं प्रामाण्य. म्हणजे ज्या समयात तुम्हाला ते ज्ञान झालं आणि त्याचा निर्णय झाला त्यालाच म्हणायचं प्रामाण्य. मग असं प्रामाण्य बाहेरच्या वस्तूमध्ये करायला जात आहे तसं आत करा. करेक्ट. हां. आणि म्हणले एवढं सहज सांगितलं ना अम्मानी. म्हणजे ध्यान म्हणजे लोकांनी काय करून ठेवलं आहे, बहु केलं आहे. म्हणले घाबरतात. म्हणले ध्यान म्हणजे काहीतरी कठीण वस्तू आहे, ध्यान म्हणजे काहीतरी दुर्लभता आहे, किंवा काय म्हणले ध्यान म्हणजे लय अवघड आहे. असं काहीतरी ते त्याला बघण्याची दृष्टीच बदलली आहे लोकांची ध्यानाची. म्हणले इतकं सहज सांगितलं अम्मांनी. म्हणले की बाहेर जे काय तुम्ही ज्ञानाने विषयाकडे बघताय, जसं म्हणले फरशी आहे, जाण्याला काय करावं लागलं, तेच विषय बदला आणि मी आत्मा आहे हे बघितलं, हेच ध्यान झालं. म्हणजे खरंच आहे ते. ज्याला अनुभूती झाली आहे ना त्याला परेशानी होती. कसं सांगू तुम्हाला मी, किती सहज आहे आणि कसं सोप्या रीतीने समजून सांगू असे त्यांचे भाव असेल. पण त्यांचे सगळे शब्द शेवटी तुम्हाला बाहेरच ठेवणार आहेत. ते शब्दातून पुढं जाऊन जोपर्यंत, म्हणजे मला असं वाटतं बरं का, जेव्हा मी एक्सप्लेन करायला जाते ना की काय ध्यान असतं, काय अनुभव असतो, नाही काय म्हणायचं, शब्दात ते सामर्थ्यच नाही आहे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासारखं. त्यामुळं शब्द धरा पण त्या पुढं जाऊन त्याचा वाच्य धरा, त्याच्याशिवाय ध्यान होणार नाही. खरं ना, आत्मानुभूती आणि सम्यक दर्शनचं असं एक्सप्लेनेशन आहे ना की लोकांना असं वाटतं की हे कुठं तरी कोणाला तरी एकट्यालाच होतंय. तेच त्या लोकांमध्ये आपण जायचंच नाही. त्या लोकांपासून दूर राहावा. म्हणून आपण अशा लोकात राहावा जिथं सांगितलंय काय की अनुभूती सरळ आहे, सुलभ आहे. तुम्हाला बरे हे दुस्समकाले धम्मझाणम हवे नाणीस तम अप्प सहावठ्ये नहू म्हणणे सोदू अण्णाणी. या भरतक्षेत्रामध्ये दुष्यम काळ आहे तरी सुद्धा तुम्हाला अनुभव होतोच. एवढं ठामपणे सांगणारे आहेत तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जितकं प्रयास करणार आहे, विकास करणार आहे, तेवढं तुम्हाला त्याचं अनुभव होणार. सरळ आहे हो, इतकं सरळ आहे ना, नाहीच त्याला सांगूच शकत नाही आपण. असं आहे खरं. पण जे काय सांगितलं ना आचार्यांनी, महान पुरुषार्थ आहे आचार्यांचा. जे काय त्यांना आत्म्यापर्यंत नेण्यासाठी त्यांनी जे काय पुरुषार्थ केला आहे ना, शेवटी म्हणून सांगितलं की काय, जो सो उसो चेव. आता समजून घ्या काय आहे आत्मा, कसं आहे हो. तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्ही एवढं ऐकलंय, एवढं स्वाध्याय केलंय, कसं आहे हो आत्मा. तुम्ही काय सांगणार सांगा दीपाली भाभी. आत्मा कसा आहे विजू काकी. नाके नाके कसाव सौख्यम नाके नाको कसा मिव. जसं स्वर्गातलं सुख वर्णन करता येत नाही तसं. बरोबर. अजून विजू काकी बोला, कसा आहे हो आत्मा. जसा आहे तसा आहे, न्यायक स्वभावी आहे. बरोबर. प्रभू आहे, अनंत आहे, वैभवाने युक्त आहे. ओके, पण जाणण्यास अनुभव करणे योग्य आहे ना. सहज आहे. हा. म्हणजे शेवटी तुम्ही सगळे शब्द जे काय सांगणार ना ते शब्द म्हणजे नाहीच आहे आत्मा. शब्दातून तुम्हाला दिसणारच नाही 100% आत्मा. त्याच्या पुढं जाऊन सांगावं लागणार काय आहे ते. म्हणून म्हटलं की सगळ्या गाथांमधून सगळ्या गम्य आहे ना. बरोबर. अनुभव गम्य आहे, स्वसंवेदन गम्य आहे. म्हणजे त्याचा टेस्ट घ्या तर तुम्ही पण हेच वचन बोलणार आहे. म्हणजे मी जसं बोलू शकत नाही ना तसं तुम्ही पण म्यूट राहणार. कसं आहे आत्मा म्हटलं तर नाही सांगू शकत, कारण तो अनुभवच आहे शेवटी, शब्द नाही आहेत. त्यामुळं वाचक बघू नका, वाचकातून वाच्याकडे जावा तर आत्मा सरळ आहे. चला तर काय चाललं होतं आपलं.
जर हां म्हणजे आत्माच आत्म्याच्या सुखाचा करता आहे आणि आत्माच आत्म्याच्या संसाराचा करता आहे. मग त्यासाठी 206 नंबरची एक गाथा सांगितली अम्मांनी समयसारची. काय सांगितलं त्याच्यामध्ये की हां एदम मिरदो नित्यम, हे जीवा काय कर, एदम मी म्हणजे सप्तमी आहे, या आत्म्यामध्येच रत राहा, संतुष्ट राहा, तर तुला उत्तम सुखाची प्राप्ती होते. एदेण होदी तित्तो, याच्याद्वारेच तुला तृप्ती आहे, याच्याद्वारेच तुला उत्तम सुखाची प्राप्ती आहे. म्हणून कोणाच्या द्वारे मिळणार आहे? हां दोन गोष्टी सांगितल्या, संतुष्ट रत हो आधी सांगितलं की एकदम रतो रत हो, मग संतुष्ट हो, तृप्त सांगितलं पुढे जाऊन ना. एदम मिरदो नित्यम संतुष्टो होई नित्यम एदम मी, एदेण होदी तित्तो, याच्याद्वारेच तुला तृप्ती होणार आहे, याच्याद्वारेच तुला उत्तम सुखाची प्राप्ती होणार आहे. मग हे शब्द पण सांगायला गेले आचार्य, सांगा की त्यांचा भाव काय होता हो? किती म्हणून त्यांना असं वाटलं असेल की किती सांगू मी आणि काय सांगू, कसं सांगू. जसं तुम्हाला एखादी मस्त डिश खाल्ली आहे, तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणलं, तुम्ही कसं करणार हो? करा बघू. नाहीच खाल्ली आजपर्यंत कधी काय खाल्ली असेल ना एखादी डिश, असं एक्सप्लेन करून सांगा. खीर खाल्ली, एकदम मस्त खीर होती, तर कशी होती हो? मस्त. म्हणजे तसं ते त्या महाराजजीनं म्हणजे आचार्यांना किती किती सांगू आणि किती नको असं झालं असेल, तर म्हणून सांगून टाकलं त्याच्यातून की याच्यातच तू रत हो, याच्यातच तुला उत्तम सुखाची प्राप्ती होणार आहे. एवढ्या शब्दातनं समजून घ्या, बाहेरचं कुठलं लौकिक सुख देणारं नाही आहे, तुमचा आत्माच तुम्हाला सुखी करणारा आहे. तर म्हणून म्हटलं की कर्ता बनायला जाऊ नकात. संसारामध्ये जिथं आपण परद्रव्याचा कर्ता बनायला जातो तिथं स्वभाव विसरतो आपला. मी अकर्ता आहे, ज्ञाता आहे हे विसरतो. पण आता इथं सांगतायत प्रकरण काय की तुमच्या भावांचा कर्ता तुम्हीच आहात, परद्रव्य नाही आहेत. त्यामुळं पराला दोष देण्याचे भावसुद्धा संपले. मग माझ्या सुखाचा, माझ्या दुःखाचा किंवा माझ्या परिभ्रमणाचा कर्ता मीच आहे. मग या वाक्यावरून पण चांगलं लागलं बिजू काकी काय सांगायला लागले. अशुद्ध निश्चयने सुद्धा जर जीव अकर्ता मानला, जसं शुद्ध निश्चयने अकर्ता आहे तसंच अशुद्ध निश्चयने सुद्धा जर अकर्ता मानला, तदा द्रव्य कर्मबंध अभाव, तर द्रव्य कर्मबंधाचा अभाव होतो. म्हणजे जीवाने रागद्वेष परिणाम केले नाहीत, तर आत्ताच्या वर्तमानातल्या भावाच्या अभावात म्हणजे रागादी विभावाच्या अभावामध्ये द्रव्य कर्मबंध होणार नाही. त्यामुळे त्या द्रव्य कर्मबंधाचा अभाव होईल. मग तुमच्याकडे द्रव्य कर्मच नाही आहेत तर भविष्यात उदयाला काय येणार? आणि मग तुम्ही तसे कसे होणार? नाही होणार. म्हणजे द्रव्य कर्मबंधाचा अभाव झाला. भावकर्माच्या अभावामध्ये द्रव्य कर्मबंधाचा अभाव झाला. द्रव्य कर्मबंधाच्या अभावामध्ये संसार अभाव, संसाराचा अभाव होतो. आणि संसार अभावे सर्वदा एव मुक्त प्रसंग, संसाराच्या अभावामध्ये सर्वदाच मुक्तीचा प्रसंग येतो. आणि ते तर प्रत्यक्षाने विरोधी आहे. का? कारण कोणी जीव सर्वदा मुक्त दिसत नाही. आता इथं दिसतोय आम्ही सगळे संसारी, प्रत्यक्ष हां संसारीचा हात दुःख भोगतोय. संसारीचा हात का मुक्त आहात? पर्यायामध्ये संसारी दिसतोय की मुक्त जरी स्वभावाने असलो तरी. म्हणजे जरी कथनचित आपण पर्यायबद्ध आहे. हां मग तेच सांगितलं आम्हानी पण ते आगम भाषा आणि अध्यात्म भाषा सांगताना की आगम भाषेमध्ये सगळं सांगितलं तुम्हाला की त्या आंब्याला कोय आहे, सालपट आहे आणि रस पण आहे. मग हे सगळं बघितलं, जाणलं ही झाली आगम भाषा. आणि त्याच्यातून गाभास खाण्यायोग्य आहे, रस खाण्यायोग्य आहे हे झालं अध्यात्म भाषा. तसं सांगितलं की संसारामध्ये या जीवामध्ये द्रव्य गुण आहेत आणि पर्याय आहे. मग सगळं जाणलं हे झालं आगम भाषा. आणि त्याच्यातून माझ्यासाठी ध्रुव स्वभावच आश्रय करण्यायोग्य आहे, तोच प्रयोजनभूत आहे हे जाणणं आणि त्याला धरणं ही झाली अध्यात्म भाषा. पण आपण बघतोय सतत पर्यायाकडं आणि त्यामुळं मग आकुलित होतो.
मोह रागद्वेष का होता तो पर्यायाच्या लक्षाने होतात, ध्रुवाच्या लक्षाने रागद्वेष होत नाहीत. म्हणून म्हणलं होतं ना, वस्तूचा स्वभाव कधीही विभावाला देणारा नसतो. काय म्हणलं? वस्तूचा स्वभाव जाणला तर कधीच कोणाला विभाव होत नाहीत. कुठलीही वस्तू असू देत, स्वभावाला जर जाणलात, स्वभाव समजला ना, तर त्याच्याविषयी कधीच विभाव होत नाहीत. पण स्वभावाला धरत नाही. जसं ही उद्गल द्रव्य आहे, ह्याला तुम्ही काय म्हणून बघताय? टेबल म्हणून बघताय, म्हणून विभाव होत आहेत. चांगला आहे, वाईट आहे, असं नको, असं पाहिजे. जर त्याच्यामध्ये स्पर्श सगंध वर्ण आहे हे बघितलं तर कसले विभाव होणार? त्यामुळं सांगितलं की कुठल्याही द्रव्याचा स्वभाव बघा, तर स्वभावाची दृष्टी जिथं आहे तिथं विभाव राहणार नाही. म्हणून आपला स्वभाव ग्रहण करा. हो, जाणा शुद्ध स्वभावी जीव जाणा. पहा माझ्यामध्ये पर्यायाची अशुद्धी नाहीच. हा मी जीव पर्यायाचा, परद्रव्याचा करता नाहीच. सर्वांचा, सर्वत्र, सर्वदा हा मी ज्ञाताच आहे, जाणणाराच आहे. चेतनमय जीवच आहे. न्यायको हम